लिब्रिऑफिस इम्प्रेस मधील कस्टम एनिमेशन वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियल मध्ये आपण इम्प्रेस मध्ये कस्टम एनिमेशन याबद्दल शिकू. येथे तुम्ही उबुंटू लिनक्स 1004 आणि लिब्रिऑफिस सूट व्हर्जन 334 वापरत आहोत. प्रथम सॅम्पल impress.odp प्रेझेंटेशन उघडा. स्लाइड्स पेन वरून पोटेन्शियल अल्टरनेटिव्हज थंबनेल वर क्लिक करा. ही स्लाइड आता मेन पेन वर प्रदर्शित आहे. आपले प्रेझेंटेशन अधिक आकर्षक बनविण्यासाठी कस्टम एनिमेशन चा वापर कसा करावा हे शिकू. स्लाइड मध्ये डाव्या बाजूचा पहिला टेक्स्ट बॉक्स निवडा. यासाठी टेक्स्ट वर क्लिक करा आणि नंतर दिसत असलेल्या बॉर्डर वर क्लिक करा. इम्प्रेस विंडोच्या उजव्या बाजूवरून टास्क्स पेन मध्ये कस्टम एनिमेशन वर क्लिक करा. ऍड वर क्लिक करा. कस्टम एनिमेशन डायलॉग बॉक्स दिसेल. लक्ष द्या, एंट्रन्स टॅब खुले आहे. एंट्रन्स टॅब स्क्रीनवरील वस्तूच्या दिसण्याच्या पद्धतीस नियंत्रित करते. आपण या सीरीज मध्ये इतर टॅब बद्दल नंतरच्या ट्युटोरियल मध्ये शिकू. बेसिक खाली डायगोनल स्क्वेअर्स निवडा. जेथे तुमचे एनिमेशन दिसत आहे त्या गतीस तुम्ही नियंत्रितही करू शकता. स्पीड फील्ड मध्ये ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. स्लो निवडा आणि ओके वर क्लिक करा. इफेक्ट फील्ड तुम्हाला एनिमेशन्स पर्याय सेट करण्यास अनुमती देईल. इफेक्ट फील्डच्या तळभागावर असलेला बॉक्स प्रेझेंटेशन मध्ये जोडलेले एनिमेशन्स प्रदर्शित करते. लक्ष द्या, एनिमेशन सूचीमध्ये पहिले एनिमेशन जुळले आहे. स्क्रोल डाऊन करा आणि प्ले वर क्लिक करा. तुम्ही निवडलेल्या सर्व एनिमेशनचे प्रिव्ह्यू मेन पेन मध्ये प्ले होतील. आता स्लाइड मध्ये दुसरा टेक्स्ट बॉक्स निवडा. कस्टम एनिमेशन खाली ऍड वर क्लिक करा. कस्टम एनिमेशन डायलॉग बॉक्स मध्ये बेसिक एनिमेशन खाली वेज निवडा. स्पीड मीडियम मध्ये सेट करा. ओके वर क्लिक करा. लक्ष द्या, हे एनिमेशन बॉक्स मध्ये जोडले आहे. निरीक्षण करा, सूचीमधील एनिमेशन तुम्ही निर्माण केलेल्या क्रमामध्ये आहे. दुसरे एनिमेशन निवडा. प्ले बटनावर क्लिक करा. तुम्ही प्रिव्ह्यू साठी एकापेक्षा अधिक एनिमेशन निवडू शकता. यासाठी एनिमेशन निवडताना शिफ्ट की दाबून ठेवा. प्ले वर क्लिक करा. तुम्ही निवडलेले सर्व एनिमेशनचे प्रिव्ह्यू प्ले होतील. आता तिसरा टेक्स्ट बॉक्स निवडा. लेआउट्स मध्ये ऍड वर क्लिक करा. एंट्रन्स टॅब मध्ये बेसिक खाली डायमंड निवडा. स्पीड ला स्लो मध्ये सेट करा. ओके वर क्लिक करा. प्रत्येक एनिमेशन काही डिफॉल्ट प्रॉपर्टीज सह येतात. तुम्ही एनिमेशनचा अनुक्रम चेंज ऑर्डर बटनाचा वापर करून बदलू शकता. प्रत्येक एनिमेशनसाठी डिफॉल्ट प्रॉपर्टीज पाहू आणि त्यामध्ये बदल कसा करायचा हे शिकू. सूचीमध्ये पहिल्या एनिमेशन वर डबल क्लिक करा. हा डायगोनल स्क्वेअर्स पर्याय आहे. इफेक्ट ऑप्शन्स डायलॉग बॉक्स दिसेल. डिफॉल्ट द्वारे इफेक्ट्स टॅब प्रदर्शित आहे. सेटिंग्ज खाली डायरेक्शन ड्रॉप डाउन वर क्लिक करा. फ्रॉम राइट टू टॉप निवडा. हे उजव्या बाजूवरून एनिमेशनच्या इफेक्ट्सची सुरुवात आणि प्रगतीच्या रूपात सर्वात वर स्थानांतरित होते. डायलॉग बॉक्स बंद करण्यास ओके वर क्लिक करा. तुम्ही जोडलेल्या एनिमेशनचे निरीक्षण करण्यासाठी प्ले बटनावर क्लिक करा. पुन्हा या एनिमेशन वर डबल क्लिक करा. इफेक्ट ऑप्शन्स डायलॉग बॉक्स दिसेल. टायमिंग टॅब वर क्लिक करा. डिले फील्ड मध्ये डिले 1.0 सेकंड पर्यंत वाढवा. यामध्ये एनिमेशनच्या इफेक्टची सुरुवात 1 सेकंदानंतर होते. ओके वर क्लिक करा. आता पहिले एनिमेशन निवडू. प्ले बटनावर क्लिक करा. तुम्ही एनिमेशन वरील बदललेल्या परिणामाचे निरीक्षण करू शकता. सूचीमध्ये दुसऱ्या एनिमेशन वर डबल क्लिक करा. हा आपण सेट केलेला वेजेस पर्याय आहे. इफेक्ट्स ऑप्शन्स डायलॉग बॉक्स दिसेल.
टेक्स्ट एनिमेशन टॅब वर क्लिक करा. टेक्स्ट एनिमेशन टॅब टेक्स्ट एनिमेट करण्यासाठी विविध पर्याय देते. ग्रुप टेक्स्ट फील्ड मध्ये बाय फर्स्ट लेवल पॅराग्राफ्स निवडा. ही निवड प्रत्येक बुलेट पॉइंटला वेगवेगळे प्रदर्शित करते. जेव्हा तुम्हाला एक पॉइंटची बारकाईने चर्चा करायची असेल तर पुढे वळण्यापूर्वी तुम्ही या पर्यायाचा उपयोग करू शकता. ओके वर क्लिक करा. प्ले वर क्लिक करा. असाइनमेंट साठी ट्युटोरियल थांबवा. विविध एनिमेशन तयार करा आणि प्रत्येक एनिमेशन साठी इफेक्ट पर्याय तपासा. आता आपल्याद्वारे तयार केलेले एनिमेशन इफेक्ट पाहण्यास शिकू. स्लाइड शो बटनावर क्लिक करा. नंतर एनिमेशन पाहण्यासाठी स्क्रीनवर कुठेही क्लिक करा. प्रेझेंटेशनच्या एकसुरीपणात खंड पडण्यासाठी आणि काही मुद्द्यांना स्पष्ट करण्यासाठी एनिमेशन ही एक चांगली पद्धत आहे. अन्यथा जे स्पष्ट करण्यासाठी कठीण असते. तरीही याचा जास्त वापर होता कामा नये ही काळजी घ्या. अधिक एनिमेशन चर्चेच्या विषयावरून प्रेक्षकांचे ध्यान दूर करेल. हे ट्युटोरियल येथे संपत आहे. या ट्युटोरियल मध्ये आपण कस्टम एनिमेशन इफेक्ट पर्यायाबद्दल शिकलो. तुमच्यासाठी असाइनमेंट आहे. 3 बुलेट पॉइंट्स सह टेक्स्ट बॉक्स तयार करा. टेक्स्ट एनिमेट करा म्हणजे टेक्स्ट ओळी दर ओळी दिसेल. या एनिमेशनला प्ले करा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/nmeict-intro. या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.